स्वागत। बातमी आहे सिंधुदुर्गमधून। सिंधुदुर्गच्या 92 विद्यार्थ्यांची जर्मनीमध्ये नोकरीवरून फसवणूक करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक यांनी हा आरोप केलेला आहे। डाएट या संस्थेनं हा कार्यक्रम घेतलेला होता। सावंतवाडीमध्ये गेल्या वर्षी हा कार्यक्रम झालेला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1200 तरुणांना जर्मनीमध्ये रोजगार मिळणार म्हणून विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि या जिल्ह्याचे एक मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली होती आणि त्या घोषणेप्रमाणे 92 तरुणांना जर्मनीमध्ये नोकरीची ऑफर लेटर देण्यात आली आणि त्याचा कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये झालेला, त्याची बातमी आपण या ठिकाणी बघितलं असाल। आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांची गेले वर्षभर हेळसांड होते आहे आणि ते गेले वर्षभर विना नोकरी वापरून या ठिकाणी या फसव्या योजनेमुळे आज खितपत पडलेले आहेत। परंतु अजूनही वेळ गेली नाही। तुम्ही या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना काय अडचणी असतील त्या दूर करून त्यांना जर्मनीला पाठवा, एवढीच आमची अपेक्षा।